तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे MS08 एक्सप्लोरर वरती। सो आज आपण चाललेलो आहे मार्लेश्वरला। तो मार्लेश्वरला एक प्रसिद्ध मंदिर आहे शंकर भगवानचं, आणि त्या मंदिर आपण एक्सप्लोर करायला चाललेलो आहे। आता मी आहे चिपळूणला। चिपळूणवरून ते लोकेशन आहे जे मार्लेश्वर आहे मंदिर, तिथे जाण्यासाठी काहीतरी 84 किलोमीटर आहे। सो आपण बाईक घेऊन चाललेलो आहे। सो आपण लवकर जाऊया आणि एक्सप्लोर करूया मंदिर। आपण थांबलेलो आहे हायवे वरती, कारण हळूहळू पाऊस यायला लागलेला आहे बारीक बारीक। बघा इथून पाऊस बघा पूर्ण भरलेला आहे। सो आपण आता हायवेवर थांबून मस्तपैकी रेनकोट वगैरे घालणार आणि पुढचा आपला ट्रिप हे करणार, एक्सप्लोर करणार। आणि हा बघा ही जागा पण खूपच छान आहे। हे बघा पूर्ण ग्रीनरी, म्हणूनच लोकांना कोकणात यायचं आवडतं। म्हणून जे कोणी कोकणाच्या बाहेरून व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही पण नक्की कोकणात व्हिजिट करा। असेच चांगली ग्रीनरी वगैरे तुम्हाला कोकणात यायचं दिसेल। सो विजिट करू शकता। आता आम्ही रेनकोट घालतो। पाऊस चालू झालेला आहे आणि माझा भाऊ रेनकोट घालतोय आणि मी काय रेनकोट आणला नाही, जोरदार भिजणार आहे मी। हा बघा इथे पाऊस पडतोय समोरच, आता इथे पण चालू होतोय। मी तर भिजणार आहे एकदम मजेत। बघूया काय होते, हालत माझी वाट लागणार आहे वाटतंय मला। मित्रांनो रेनकोट घालायचं खूप लेट झालं, पाऊस यायला लागलाय। व्हिडिओच्या चक्करमध्ये संपला आहे त्याचा विषय। मी काय भिजणार आहे म्हणून काय टेन्शन नाही, भाव तर राहिलाय। चेन लागतच नाही आहे। वांदे हो गए गाइस, बारिश आ गई गाइस, ये चेक करो। रेनकोटचा उपयोग झाला नाही असं वाटायला लागलंय। आणि मी भिजतो इथे रेनकोट नाही आणलं कारण आपला बाबा रे भिजवतोय। मित्रांनो आमची चड्डी बिड्डी सगळं भिजायला लागलेलं आहे। चड्डी सॉरी पॅन्ट, आमची पॅन्ट भिजायला लागलेली आहे पावसात। बंधन प्रो आहे ही आमची पॅन्ट आहे। माझी ओरिजिनल पॅन्ट तर भिजतच आली आहे, म्हणून त्याआधी आपण घालून टाकूया। तर गाइस ग्रीनरीचा एकच मुंबई आहे। तर फायनली आपण रेनकोट घालून रेडी MS08 एक्सप्लोरर। आणि बघा अरे माईक आपला पूर्ण पाय काय। आता आपण संगमेश्वरला पोहोचलेलो आहे आणि संगमेश्वरचा बाजूला बस डेपो आहे, बस स्टँड वगैरे। आणि आपल्याला सरळ जायचं नाही, सरळ गेलो तर आपण डायरेक्ट रत्नागिरीला जाऊ। आपल्याला रत्नागिरीला जायचं नाही, आपल्याला बघा डेपोच्या इथून लेफ्ट मारायचं आहे। बघा तर मित्रांनो हे बघा आपल्याला रस्त्यात एक रिक्षा दिसलेली आहे, ते काही लोकांना टो करून चाललेली आहे रिक्षा। रिक्षाची कंडिशन खूप बेकार आहे म्हणून त्याला टो करतात आहे। आणि हे बघ खड्डे बघा, हट यार खूपच खड्डे आहेत या रोडला। सो याल तर सावकाश या तुम्ही। आपण आता काजुरा गावात पोहोचलेलो आहे आणि आपल्याला रत्नागिरीला जाण्यासाठी बघा इथून तुम्ही जाऊ शकता काहीतरी 44 किलोमीटर रत्नागिरी, आणि गणपतीपुळेला पण इथूनच जाल। आणि आपल्याला स्ट्रेट जायचं आहे मार्लेश्वरला जाण्यासाठी। आणि मार्लेश्वरला अजून इथून 18 किलोमीटर्स आहे। हा बघा हा समोर रोड आहे, त्या रोडने आपल्याला जायचं आहे। मित्रांनो आता आपण पेट्रोल भरायला थांबलेलो आहे आणि बघा समोर बघा भाऊ पेट्रोल भरतोय गाडी। सो हे बघा, आणि पेट्रोल भरून आपण पुढचा ट्रिप कंटिन्यू करणार आहे। मित्रांनो एका आजीकडून आपण बघा हे घेतलेलं आहे, नारळ वगैरे 50 रुपयामध्ये त्यांनी आजीने दिलेलं आहे। आणि प्लस गाडी आपली सर्व्हिस म्हणजे हे पार्किंग फ्री आहे, आपल्याला भेटलेली आहे। इथून मंदिरची स्टार्टिंग चालू होते आहे, शिड्या चढायच्या आता बघूया काय विषय आहे। मित्रांनो आता आपण इथे थांबलेलो आहे मार्लेश्वरला। वरती चढतो ना आपण पायऱ्या वगैरे, असं इथं आपण नाश्ता करायला थांबलेलो आहे। आणि भावाचा उपवास आहे म्हणून त्याने बघा हे मागवलेलं आहे, साबुदाण्याचे वडे आणि चटणी आहे। प्लस हे बघा वॉटरफॉलच्या बाजूला आम्ही बसलेलो आहे आणि माझं झुणका भाकरी येत आहे, सो त्यासाठी मी वेट करतोय।
खूप मोठं हॉटेल आहे. तर मित्रांनो चांगलं आहे, इथे येऊन खाऊ शकता व्ह्यू सोबत, मस्त आहे. मला तर बघा इथं टाइम लिहिलेला आहे सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आहे. इथं दर्शन तुम्हाला मिळू शकतात. सो आपण आता पुढे चाललेलो आहे. पाऊस आलेला आहे म्हणून आपल्याला तर सावकाश जायला लागतं. एक छत्री घेतलेली आहे बघा, हे भाड्याने छत्री घेतलेली आहेत मात्र 10 रुपयात. पाऊस आहे म्हणून आपण छत्री कॅरी केलेली आहे, कारण कॅमेऱ्यावर पाणी नको लागावे आणि ब्लर नको व्हायला व्हिडिओ. आणि बघा इथं माळ वगैरे सगळं एक आकाश विकतात आहे. आणि आज सोमवार आहे म्हणून तेवढी गर्दी आहे इथे. तर तेवढी गर्दी नसते, फक्त मंडेला जास्त गर्दी असते, कारण आज लोकांचे खूप उपवास वगैरे असतात ना म्हणून. तुम्ही या देवळात याल तर तुम्हाला लाईनीतच हे दुकानं वगैरे दिसतील. आणि दम पण खूप लागायला लागला आहे. 524 शिड्या आहेत टोटल. आणि पब्लिक बघा, पब्लिक मात्र खूपच आलेली आहे आज. काय वाटत नाही चढायला शिड्या, भावाला वाटते पण भाव जमतोय. पण मित्रांनो आमचा पोपट झालेला आहे. 10 रुपयाची छत्री आम्ही घेतलेली आहे आणि पाऊसच गेला. बोलला ऐकत नव्हता, तर काय त्यालाच पकडायला लागणार आहे मी पूर्ण छत्री पकडायची तर पकडायचं आहे आपल्याला. प्लस आपल्याला पाऊस नाही आणि पैसे पण वाया गेले आमचे. बघा बघा पोरगा बघा किती दोघं शांत चालतोय एकदम छोटूसा. मला देशील काय लेस पॅकेट? मला लेस पॅकेट देशील काय? हां नाही खरं तुझ्या चॉकलेट दे. हां काय जमलेला आहे भाऊ, भावाला मजा आलेली आहे. कोकम वगैरे मित्रांनो बघा होलसेल दराला दादा विकतोय कोकम. आपल्याला इथे एक मिनी वॉटरफॉल भेटलेला आहे. लोक इथे थांबतात फोटो वगैरे काढण्यासाठी. हे बघा सगळी पब्लिक इथे थांबते फोटो वगैरे काढण्यासाठी. आपण आधी दर्शन घेऊया. आपल्याला एक छोटा पोरगा भेटलेला आहे, त्याच्याकडे एक लेस पॅकेट आहे, तो आपल्याला देत नाही आहे. देशील काय लेस पॅकेट प्लीज? मी तुला मोठं चॉकलेट घेऊन देणार. नको? तू राहतोस कुठे? कुठे रोज जातो असं चालत? आम्ही हे लेस पॅकेट कुणाला देणार? पुन्हा तू एकटा खाणार आणि मला देणार नस काय? भाऊ नाही मिसला. हा तो इतर पोरगा लागायला लागला आहे. लेस पॅकेट देत ना आपल्याला. मित्रांनो फायनली आपण इथं पोहोचलेलो आहे. आणि हे बघा हे पोलीस वगैरे आणि बघा ही खूप मोठी अशी लाईन आहे. आणि बघा इथून आज दर्शनासाठी जातात. आपण दर्शनासाठी जात नाही कारण खूपच मोठी लाईन आहे. आणि मला परत चिपळूणला पण जायचं आहे आणि खूप लेट पण झालेलं आहे आम्हाला इथे यायला. आणि समोर बघा धबधबा इकडचा फेमस. डोंगरच डोंगर. आणि बघा सगळी लोक इथे फोटो वगैरे काढण्यासाठी थांबतात. सो आपण पण जरा फोटोशूट वगैरे करू मस्तपैकी. तर मित्रांनो माझ्या मागचा जो व्ह्यू बघताय ना तुम्हाला वर्ल्डमध्ये कुठे दिसणार नाही, फक्त बार्देश्वरमध्ये दिसणार, कारण चारो तरफमध्ये डोंगर वगैरे आहे. एक रस्ता दिलेला आहे म्हणून आपल्याला गर्दी थांबायला नाही लागत. आणि बघा लाईन बघा, इथून सगळी लोक दर्शनासाठी तिथे जातात. आणि हे बघा पूर्ण ग्रीनरी, म्हणूनच लोक कोकणात यायला बघतात, ग्रीनरी आहे म्हणून. आणि समोरचा धबधबा बघा, त्या धबधबा पण खूप फेमस आहे. सो आपण धबधबा बघा, पोलीस वगैरे काका वगैरे आहे तिथे. आणि हे बघा इकडून प्रॉपर व्ह्यू आपल्याला दिसतोय. तो भाई साहब खतरनाक व्ह्यू आहे. तुम्हाला यायचं असेल तर नक्की विजिट करा. एकच नंबर आहे. खडक रे
जुगाड वगैरे करून आम्ही लाईन घुसलेलो आहे. हे बघा फुल गर्दी आहे, आज सोमवार आहे म्हणून. तर कसं तरी आपण जुगाड करून घुसलेलो आहे. आणि बघा समोर मंदिर आहे. सो आपण आता एंटर करणार आहे. ओम शिवाय शिवाय. चला पण हे काकांकडे छत्री ठेवली होती. तर आपण आपली छत्री आपली नाही तर काकींची छत्री आपण परत घेऊया, जे की आपण 10 रुपयाला घेतली होती. तेव्हा ही छत्री आपण घेतोय. आणि काका छत्री घेतो. तर मित्रांनो तसंच आपण एक छत्री घेतलेली आहे. आणि पाऊस जास्त असल्यावरती हे बघा इथून पण धबधबा मोठा असतो, बट आता नाही आहे, पाऊस कमी आहे म्हणून. आणि हे बघा आता इथून तुम्ही दर्शनासाठी लाईन आहे. पण आपण काय शॉर्टकट वगैरे घेतला होता म्हणून काय आपल्याला काय जास्त त्रास झाला नाही. आणि इथे VIP एंट्री घेतलेली एक नंबर. आणि बघा आपण इथे चप्पल वगैरे ठेवली होती आपली. सो आता परत जाऊया आपल्या गावाकडे, चिपळूणकडे. आपण त्या काकींच्या दुकानात जवळ पोहोचलेलो आहे, ज्यांच्याकडून आपण छत्री घेतली होती. तर बघा आपण छत्री परत देतो त्यांना. काकींना परत आपण छत्री दिलेली आहे त्यांची. काय हा व्लॉग कसा वाटला तो मला कमेंटमध्ये सांगा. सो असेच इंटरेस्टिंग व्लॉगसाठी MS08 एक्सप्लोरला सबस्क्राईब करा. मी आता आलेलो आहे परत माझ्या गावात चिपळूणात. टोटल आपण आज 160 किलोमीटर कव्हर केलेलं आहे. सो व्लॉगला नक्की सपोर्ट करा आणि शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. जय हिंद.